जय भीम. नमो बुद्धाय. मी मोदी साहेबांबद्दल थोडंसं सांगणार आहे. मोदी साहेब म्हणता हर वेळेस जिथे सभा होते त्यांची, जिथे निवडणूक होते त्यांची, तिथे ते बोलतात अब अच्छे दिन आएंगे, अब अच्छे दिन आएंगे. कब आएंगे अच्छे दिन? अरे 400 रुपयाचं गॅस सिलेंडर तुम्ही 1100 रुपयात नेऊन ठेवलं, अजून अच्छे दिन आलेच नाही. पेट्रोल भरण्यासाठी तुम्ही 100 110चं 1 लिटर करून टाकलं. कोणते अच्छे दिन आणले तुम्ही? अरे बाबा, अच्छे दिन आणायचे सोडलं तर सोनं तुम्ही 2 लाखावर पोहोचून दिलं. आणि आत्ता लोकांना सांगतं की सोनं तुम्ही खरेदू नका, तेल तुम्ही कमी टाका भाजीत, तुम्ही खर्च कमी करा. म्हणजे आमचे खर्च, आमची कमाई आम्हाला कमी करायला लावतो आणि तो बाहेर देशात भटकत राहतो, भटक भवाण्यासारखा. तुला काही वाटतंय का लोकांबद्दल? नाही, काही वाटत नाही तुला. एकदम मस्त मजेत जिंदगी चालू आहे तुझी मोदी साहेब. हां, अरे बाबा, विचार कर थोडा. लहान लेकरं किंवा बाया, महिला सर्व कामाने झुपलेले असतात रे, कोणी रिकामं नसतं. सर्व बिचारी कष्ट करतात. ते तू हर गोष्टीवर तुम्ही टॅक्स लावून टाकला आहे. इथे तू ऑनलाईन काही घ्यायला तुमचा OTP द्या, तुमचं अमकं द्या, तुमचं ढमकं द्या. रिक्षात बसलं तर तिथे OTP मागतो आणि काही लोक म्हणतात OTP द्यायचा नाही, आणि तू हर ठिकाणी त्यांना OTP घ्यायला लावतो. हे काय चालू आहे तुझंवालं बाबा? आणि तुला मुलांचं पण आता जराशी दया नाही आली रे. कसा माणूस? हां, काहीतरी विचार कर बाबा, विचार कर.